अमन छोटे व्यापारी संस्थेकडून संस्थापक चेअरमन नगरसेवक जमील बागवान यांच्या वतीने आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते आयर्नमॅन उस्मान बांदार यांचा सत्कार। आयर्नमॅन उस्मान बांदार सलग 17 तास विविध स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल मलेशियाकडून आयर्नमॅन पुरस्काराने सन्मानित। मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या मिरज शहरातील उस्मान बांदार यांना आयर्नमॅन पुरस्कार मिळाला आहे। याबद्दल अमन छोटे व्यापारी संस्थेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री जमील बागवान यांच्या वतीने आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। वयाच्या 50 नंतर हे 42 किलोमीटर धावणे, 180 किलोमीटर सायकलिंग व 4 किलोमीटर समुद्रात पोहणे हा टप्पा सलग 15 तासात दिलेल्या वेळेच्या पूर्वी पूर्ण केल्याने बांदार यांना आयर्नमॅन म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे। या पुरस्काराने सांगली मिरजेचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव देशभरात उंचावले आहे। या सत्काराप्रसंगी मोहसिन मोमीन, जुबेर मोमीन, तन्वीर बागवान, शरीफ काझी, तौफिक बेपारी, रामा बंडगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार पार पडला। आज आपण पाहता की मिरज शहराच्या नावलौकिकात एक चांगला मानाचा तुरा आज रोवला गेला आहे। आमच्या मिरजेचे उस्मान बांदार हे माझ्या बाजूला बसलेत। त्यांनी आयर्नमॅन नावाची एक स्पर्धा असते जी मलेशियामध्ये आयोजित केली जाते आणि तिथल्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला। एवढी कठीण स्पर्धा आहे की 17 तासाचा वेळ दिला जातो। त्या 17 तासाच्या वेळेत 4 किलोमीटर पाण्यात पोहणे, 180 किलोमीटर त्यानंतर सायकलिंग करणं आणि 42 किलोमीटर रनिंग करणं असे टास्क सगळे 17 तासात पूर्ण करायचे असतात। पण आज सांगताना मला सार्थ अभिमान आहे की 15 तासात हा टास्क त्यांनी पूर्ण केला। म्हणजे एक आहे की लागोपाठ करायचं आहे सगळं। त्यामुळे माणसाची किती क्षमता आहे आणि किती इम्युनिटी त्याच्यात आहे याची एक मोठी परीक्षाच आहे ती, आणि त्या परीक्षेत त्यांनी एक चांगले यश संपादन केलं। 2 तास शिल्लक ठेवून त्यांनी तो टास्क पूर्ण केला आणि त्यामुळे आज ते या मेडलने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि ही आमच्या मिरजकरांसाठी, आपल्या सांगली जिल्ह्यासाठी एक चांगली गौरवाची बाब आहे। निश्चितपणानं त्यांच्या या केलेल्या कर्तृत्वाला सलाम आहे। परंतु असं वाटतं की अशा स्पोर्ट्समध्ये अशा पद्धतीने अचिव्हमेंट करणाऱ्या लोकांना शासनाकडून चांगली मदत व्हावी। मी निश्चितपणानं येत्या काळात प्रयत्न करेन की असे जे काय टास्क पूर्ण करणारे, असे कष्ट करणारे, खेळात आपलं नाव लौकिक वाढवणारे आणि पर्यायाने आपल्या देशाचं नाव लौकिक करणाऱ्या या सर्व मंडळींना शासनाकडून योग्य तो प्रतिसाद त्यांना मिळावा, योग्य ती मदत त्यांना मिळावी, यासाठी मी पुढच्या काळात निश्चितपणानं प्रयत्न करेन। आज आमचे सहकारी जमीलभाई बागवान यांनी हा इथं त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणून मी जमीलभाईंना पण धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा टास्क पूर्ण केला आणि आमच्या मिरजेचं नावलौकिक वाढवलं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो उस्मान बांदार यांना आणि पुढच्या काळासाठी शुभेच्छा।